तर कसे आहेत तुम्ही? गुड मॉर्निंग. तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर सध्या मी कुठं आलेलो आहे? कॉलेजमध्ये आलेलो आहे. आणखी पब्लिक नाही आली म्हणून जरा सुनसान वाटून राहिलं, पण येतील थोडं हळूहळू येतील ते. तर मला फक्त सांगायचं एवढंच की भाई घाबरायचं नाही आयुष्यामध्ये. आपलं स्वतःला जगायचं, आपण स्वतःचं सामर्थ्य स्वतः. तुम्हाला आपल्याला दिवस कोणाला चांगलं जगायचे आपल्याला. मग पब्लिक काय, लोक काय, अरे शेजारचे काय म्हणणार, अरे म्हणू दे. ते म्हणतील काय उचललं, काय काय कॅमेरे व्हिडिओ काढून राहिले, अरे म्हणू दे. त्यांचा काय, त्यांच्याशी घेणं देणं नाही ठेवायचं आपल्याला. कारण काही लाईफ आपली आहे, आपण जागणार आहे असं मला वाटतं. बाकी तुमचं काय म्हणणं, तुम्हाला काय वाटतं ते सांग मला कमेंट करून. मला सध्या वाटतं की भाई आपण कॅमेरा उचलाय पाहिजे. पण ते गाव दाखवतो तुम्हाला सगळं. आता कॉलेज आहे, जरा सोमसाम आहे सगळा, म्हणजे एरिया जरा सोमसाम आहे इकडला. काल एक यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला भाई, 4 व्ह्यूज आले ना भाई. डायरेक्ट शॉर्ट मी डायरेक्ट 4 व्ह्यूज आले. म्हणजे आनंद वाटू राहिला हळूहळू. अरे ग्रोथ कधी पण हळूहळूच होते. एकदमच कसं काही तुमचा व्हिडिओ टाकला आणि गेला मिळेल असं नाही होणार. तुम्हाला कसं हळूहळू शून्यातूनच सगळं करावं लागेल भावा. कधी 1 व्ह्यूज येईल, कधी 2 व्ह्यूज येईल, कधी 3 व्ह्यूज, कधी 4 व्ह्यूज असं. पण कन्सिस्टन्सी सोडायची नाही. एकदा कन्सिस्टन्सी तुम्ही काम करत गेले वर्ष 6 महिन्याला, बघा तुमचं पण मिलियनर जाईल. म्हणून सांगतो. अरे आता लोक काय म्हणतील, काय करायला पोरगा, अरे शिकायच्या वयामध्ये काय करायचं, कॅमेरा उचलून कुठं ब्लॉग बनवते असं तसं काय, ह्याने काय लाईफ सुधारते काय असं तसं. म्हणणारे म्हणू दे, अरे म्हणू दे, म्हणणारे म्हणू दे, आपल्याला फरक नाही पडत. ह्या मोबाईलचं पण काहीतरी वेगळंच आहे. जसं शूट पाहिजे तसं येत नाही बरं. म्हणजे मी कधी असं रोलेक्समध्ये कॅमेरा धरला, सरळ असा राईटमध्ये येणार, तो बॅकमध्ये धरला वाईटमध्ये येणार. अरे भाई म्हणलं काय, अरे मोबाईल आपण पण घेऊ, आपण घेऊ लवकरच घेऊ. तर तुमचं काय सांगू तुम्हाला. आता आपण ब्लॉग चालू केला, हे बाय एक दोन धरला, कळालं शेजारच्या बाजूला, कळालं काय म्हणणार, अरे काय करायला तू, ब्लॉगिंग करायला कुठं कॅमेरा आहे, त्याने काही लाईव्ह सुधर दे का असं तसं मला बोलणार, लय जण बोलणार आहे. पण आपण नाही सोडणार, हा कॅमेरा आपण सोडणार नाही. आपण जोपर्यंत आपले जे आपण जोपर्यंत जे स्वप्न ठेवले रंगवले, तोपर्यंत ते स्वप्न साकार होत नाही तोपर्यंत आपण हा कॅमेरा नाही सोडणार. लोकांना काय बोलायचं ते बोलू द्या. अरे लोक नावच ठेवणार आहेत, लोकांच्या आईला ते नावच ठेवणार आहे. त्यांचं काय, ते काय आपल्या घर चालवलं आहेत का. आपल्या वडील आपल्या काय फार्मिंग वगैरे करून राहिले. आता समजा मी लोकांचं ऐकून कॅमेरा सोडून दिला, काय लोक मला म्हणले असं नसतं, एक करू नको कॅमेरा, ते सोडून दिला. ते लोक माझे स्वप्न पूर्ण करणार आहेत का माझे स्वप्न पूर्ण नाही करणार. मग मी का लोकांचे विचार करू. लोक गेले एवढं हवेत, शेजारी पाजारी टोमणे मारणारे सगळे गेले, कारण की ते माझे स्वप्न थोडीच पूर्ण करणार आहेत. मग मी का त्यांचा विचार करू ना भाई. बरोबर का. तुम्हाला काय रिॲलिटी वाटते कमेंट करून सांग. लोकांचं ऐकून कॅमेरा आपण सोडून द्यायला पाहिजे का, लोकांना इग्नोर करून कॅमेरासोबत चालत राहायला पाहिजे. कमेंट करून नक्की सांगा मला. तर भावांनो, सध्या मी आलेलो आहे माझ्या कॉलेजमध्ये. म्हणजे आज कसं फील होते वेगळंच. मी सध्या कुठं नाशिकला कंबाईन करतो ना, एम पी सी करतो मी सध्या. पण विषय असा झाला की मला माझं वेगळंच काहीतरी, माझं स्वतःचं स्टार्टअप करायचं मला लवकर. ते पण कमी वयामध्ये काहीतरी. लोक मला सक्सेस पाहिजे कमी वयामध्ये. अरे लय झाले ना आता म्हणजे खूप आपण परिस्थितीमध्ये चटके बसलेले आहेत. त्याच्यामुळे खूप हे करायचं आपल्याला.